जाऊ बापू, या शांतीवर लगीन करून माझ्या आई बापाने माझं वाटोळं केलं सगळं. हा, जसं काय माझं लय चांगलं केलं या. जाऊ बापू, काय उपाय असला तर सुचवा की जरा. उपाय? एक काम करा सासरे भाऊ, मी आता भांडी घासतोय, तुम्ही धुवू लागा. घ्या घ्या, दो दो दो, काय होत नाही, घ्या. असू द्या, नावं तरी मी तिकडे मी तीच करतो. पण जाय बापू, ते नागड्याने जायचं कसं शक्य हो? तेच म्हणतो मी सासरे बुवा, नागड्याने कसं दर्शनाला जायचं? तुम्हाला म्हणून सांगतो, मी बाथरूम मध्ये सुद्धा नागडा आंघोळ करत नाही, आणि इथं महादेवाला मध्ये कसं शक्य? काय हिचं डोकं चलतं? आता जाय बापू, माझं तू ह्या वयात नागड. जा बापू, आयडिया आली मला एक. आयडिया काय करू माहितीये का? काय ते पिक्चर आहे का नाही मराठी, नवरा माझा नवसाचा. हा, सचिन पिळगावकरचा. हा हा, त्या पिक्चर मध्ये कशी ती बाई तिच्या नवऱ्याला पुतळा करून नेती त्या गणपती पुळ्याला. आपण बी आपलं तसंच पुतळा करू. ते टाळी काय तर भांडी पिक्चर सारखं नाही जमायचं. तुम्हाला रिअल मध्ये तुम्हाला ना आम्हाला नागडे जायला मला काय तू म्हणते? अरे मी होणार का दुश्मन आहे तू माझा? अरे बोले तू माझ्यात पोचय का? हा बा, आता हाय हो झाली का मॅडी कसं? आणि आता तुम्ही काय करताय वर? शांतीने सांगितलं जावं बापूला, म्हणलं करू जावं बापूला मदत थोडी. अहो आईचं कशाला ऐकताय तुम्ही? याकडे खाली घासते की मॅडी? आमचा एक्सपिरियन्स आहे त्यांना. या तुम्ही खाली. झाला का नाही दोघाचा विचार? बसला गळ्यात गळव घालून. आमचा विचार झालाय, आम्ही दोघं बी महादेवाच्या दर्शनाला येणार, पण कापडं घालून. तिथं गेल्यावर आम्ही नागडीने दर्शन घेऊ. हो आबा, तरी पण मी नसतो येत. तरी बी तुम्हाला आम्ही उचलून घेऊ. काय उचलून? अहो एवढा कसं आवाज आहे? तुम्हाला काय काम चाललंय? बघ मला ते नवस फेडायचं चालवलंय. धाव कृष्ण धाव, हे चांडाळ तर निष्पाप जीवाला वस्त्रहरण करायला घेऊन चालले तर धाव. वाचव रे मला, तू जशी त्या द्रौपदीची आबरू वाचवली होती तशी माझी आज वाचव. हे चांडाळ लोक मला काय सोडणार नाहीत. हे पुढच्या वर्षी कृष्णा आम्ही गोकुळाष्टमीचा उपवास धरीन. हे सोड मला, हे सोड सोड सोड, मी नसतो येत. नाग दिली आला 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 आला, कृष्ण आला, कृष्ण आला. ए हवालदाराच्या रूपात आला. आता गाडी अडवतं, गाडी अडवतं. थांबव थांबव थांबव, ए या पर्या थांबव थांबव, गाडी थांबव, या पर्या गाडी थांबव, गाडी थांबव थांबव. ए कुठनं आलाय? घरनं आलोय. कुठं निघालाय? मी देवाला निघालोय. बर बर, चला. लायसन घे यांचं. लायसन कुठं ठेवलं होतं कडे? हा हे काय आपलं लायसन. हा पीयूसी बघ सगळं आहे का? हे काय पीयूसी बी आपली क्लिअर आहे सगळी. काहीतरी गडबड दिसते. त्याचं तोंड करा आपलं त्याचं. साहेब आता ही 200 रुपये घ्या आणि तुमचं तोंड बंद करा. की आबा म्हणजे कसा तालुक्यात फेमस मशीद व्यापारी कस. बरं जाऊ दे, चला गाडी जाऊ दे. ते लायसन द्या की तेवढं. येऊ का साहेब? हर हर महादेव, बम बम बोले, बम बम बोले. ओके, कसं काय फसवलं? 100 तुला, 100 मला. आईश करू. आईला ही नोट तर डुप्लिकेट दिसते राव. कसं काय? अरे आपण तर कुठलं ओरिजिनल होतं. जाऊ दे, बघू पुढची गाडी धरू. सोड 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 रे. आणि आता ती पण एक पोलीस गेला, त्यांनी पण गाडी थांबवली नाही. जाम धरा, जाम जाम धरा. द्यायला सका देवा अवतार घे, देवा अवतार घे. वाचून लवकर गाडी थांबवा. अरे काय झालं भोल्या, तुला असं येड्यावणी करतोय? माझी टाकी लय फुल झाली. टाकी फुल झाले? अहो सासरे बुवा, त्याला लगबी लागली. लवकर गाडी थांबवा, नाहीतर तो गाडीत कार्यक्रम करेल. जा बाबा तुम्ही गप बसा. मला चांगलं माहिती आहे तुमचं प्लॅनिंग काय आहे ती. म्हणजे मी आहे तो भोल्याला लघवीला गाडी उभा केली की तुम्ही गाडीतनं पळून जायचा विचार दिसतोय तुमचा. अजिबात जमत नसतं. तुम्हाला तर माहित आहे ही आबा म्हणजे तालुक्यात फेमस म्हशीचा व्यापारी. नाही जाती भोल्या तू एक काम कर,
हो का आम्ही सगळेजण डोळं बंद करतो तो हिथच कॅरी बॅग मध्ये ना तर बाटली मध्ये घे सोडून चांगला कार्यक्रम. डोळं बंद करून गाडी चालवता का काय? डोळं उघडं ठेवून गाडी चालवा. आम्हाला मारायचा विचार आहे काय तुमचा? काय बघुल्यावानी तोंडाच्या घरनच काय झालं तर तुला उरकून यायला. आता आलीस तर धराडवून आणि चल गप. आबा हा तुम्हाला माहिती का माणसाला सगळ्यात जास्त दुःख कधी होतं? कधी होतं जेव्हा आपलाच माणूस आपल्याला धोका देतो तेव्हा. कोणी दिला जाऊ बाबा तुम्हाला धोका? सांगा पहिलं मी त्याला उभाच कापतो असा रेडा कापल्यावर. तुम्ही दिला काय काय दिला? काय धोका दिला मी? मला इथं नागडं करायची पाळी आली. जाऊ बापू काय आता नागडं व्हायचं तिथं देवा गेलो नागडं व्हायचं आपल्याला इथं कुठं नागडं व्हायचंय? तेवढा गेलं एक काम करतो सासूबाईची पण लई इच्छा आहे ना मी हिथंच कापडच काढतो आता. जा बापू गप बसा आता इतक्या लांब आलोय थोडा वेळ कळ काढा. देवा गेलो हो की नागडं दोघे बी आपण काढतो कापडच काढतो. जा बापू. नाही सगळ्यांची इच्छा आहे ना मी कापडच काढतो आता मी. लवकर कापडे काढा. या मुलाला गप की तू. हा कापड मी कापड तुला लय बरं वाटतंय बरं. आबा गाडी लवकर थांबवा. टाकी लीक झाली या. उतर लवकर कोण ये लवकर ये पटकीनं सोड हे जाऊ आपलं धरून ठेवा. I don't know what to do. I don't know what to do. तौबा आगे क्या करूं? बघा जाऊ बापू कशी सगळीकडे मस्त हिरवळ पसरली. हा जर आपण घरी राहिलो असतो तर अशी हिरवळ सुंदर बघायला भेटली असती का? बया टिकटॉक टाकल्या चालू असता तर मी बी 100 व्हिडिओ बनवून टाकलं असतं. श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ चोहीकडे क्षणात इकडे क्षणात तिकडे जिकडे तिकडे ऊनच पडे. जाऊ बापू सुंदर कविता करता की तुम्ही तर. आबा हा गाडी साईडला घ्या. काय झालं सुंदरे? अहो गाडीत बसून निसर्ग बघण्यापेक्षा गाडीतून उतरून निसर्गाचा आनंद घेऊ. घ्या सासरे बुवा साईडला गाडी. जाऊ बापू गाडी साईडला घेतो पण पळून नाही ना जाणार. चे अजिबात नाही जाणार. नाही तर जावाय बापू तुम्हाला महादेवाची शपथ आहे पळून बिळून जायचं नाही. अजिबात नाही जात. तुम्ही घ्या तर खाली गाडी. बरं घेतो. सुंदरी कुठे गेली? त्याच्या आईला तिकडे जाऊन बसली वय सुंदरी. आईला लय ताप दिलाय सुंदरीने. चांगला चान्स भेटलाय. गारगार वारा घेते काय. एक काम करतो हिला ढकलून देतो डोंगरावरून म्हणजे माझा कायमचा ताप मिटून जाईल. लय वैताग आला ह्या बायकोचा. चला हिला ढकलूनच देतो. काय झालं? आबा माझं कुकू पुसलं. अगं तुझ्या कपाळात तर कुकू हाय कुठं पुसलंय? तुमचं जावळ पडलं की खाली. जाऊ बापू सुंदर सावकाश काय करता तुम्ही खाली तिथं? काय करताय? गोटे खेळतोय गोटे दिसणार काय तर पडले. मला वाचवा. खाली कसं काय गेला जाऊ बापू तुम्ही? मला वर काढा आधी. वर काढा? नाही मला आधी विचार करावा लागेल की तुम्ही तिथं खाली पडलाच कसं काय. कसली आपली आवडत आहे म्हशीच्या या परत दिसणार का पडलं. इकडे सारा तिकडं. थांबा जावाय मला व्हिडिओ काढू द्या. थोडं इकडे सारा. हा थांबा. सासू काय डोक्यात केलं काय? सेल्फी घ्यायचा काय एवढी फेमस होईल मी. अहो चला सारखं की इकडे होऊ द्यायला ना. अगं आई घे पटकन नाही तर नंतर काढ.
बायको पण त्याचा आवडला देखील. अगं नवरा मरायला लागला तुम्हाला शिरकून. आला का हिरो आला का अगं शांत्या, बाजूला फिरक आधी आपण जावायला वर काढू. अयो मरल की माझा जावाय सुंदरी. हा आता एकच पर्याय राहिलाय. कोणचा काय आता तुमचं धोतर टाका. बाजूला तर असतोय. आबा त्यांना वाचवा आबा. बरं बरं ठीक आहे थोडंच टाकतो पण पोचतं का जाऊ बापू. नाही पोचला अजून खाली. पकडून या अयो अजून थोडं अजून खाली. दरात घालच आता. चला तिकडं हा? खाली गेलं खुशाल हळू सगळे सासरे बुवा आता दोतर तरी घाला. दोस्तर राहिलं काय काय राहिलं का तुम्हाला लाज लज्जन काय जीव काय वाचिलं की जावं बाबू. जीव वाचवला काय उपकार केलं काय तुमच्या सुंदरीचं कुकू वाचवलं तुम्ही. काय बापू हा. माझी नागडी व्हायची बारी आता संपली. हा. आता तुमची बारी. चला देवाला. मी नसतोच नागड बिगडी का काय कुणाला नागडं फिगडं करून न्यायचं नव्हतं. ती जावायला बोटा फिरवायसाठी आणि शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मी नाटक केलं होतं. नाटक म्हणजे नवसाचं नाटक केलं तर तुम्ही. हा अगं आहे तुझं नाटकाचं झालं खरं पण माझा सोन्यासारखा नवरा मेला असता की. मग काय तर काय नाही होत आपल्या शंभू महादेवाची कृपा असल्यावर काय नाही होत माझ्या जावायाला. आणि तसं बी जावा येत नव्हतं पाया पडाय म्हणून नाटक करून मी जावायला आणलं. माझं जावाय आहे मी काय बी करीन. जावायला गाडीत बसवून फिरायनीन जावायला देवाच्या पाया पडायनीन शंभू महादेवाचं दर्शन घडवून आणीन मी काय बी करीन. माझं जावाय आहे. मित्रांनो कसा वाटला एपिसोड. खूप डिफिकल्ट शूट होतं हे बघताना तुम्ही तर माझी हालत काय झाली आणि सासऱ्याची तर. ओके सो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर आमच्या चॅनलवरती. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. दादा मला बायको मिळाली अशी दादा मला बायको मिळाली.